यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने प्रचार करताना आधी आई उज्ज्वला शिंदे, त्यानंतर वडील सुशीलकुमार शिंदे आणि आता लेक प्रणिती शिंदे यांचा पराभव निश्चित असल्याचा प्रचार केला होता. परंतु 2023 मध्ये आई उज्ज्वला शिंदे, 2014 व 2019 मध्ये सलग 2 वेळा वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या झालेल्या पराभवाचा बदला लेकीने म्हणजेच प्रणिती शिंदे यांनी यंदाच्या निवडणुकीत घेतलाय. त्यामुळे त्यांनी भाजपच्या पुढे एक पाऊल टाकल्याचे निकालावरून दिसून येते. मागील सलग 2 लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. यंदा लेकीसाठी सुशीलकुमार शिंदे यांनी 50 वर्षाचा राजकीय अभ्यास पणाला लावला होता. 2 महिने प्रणिती शिंदे या थेट मतदारसंघात जाऊन जनतेशी संवाद साधत होत्या, तर भाजपने प्रचाराची जबाबदारी त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांवर सोपवली होती. परंतु यंदाचा लोकसभा निकालात काँग्रेसने बाजी मारल्यानंतर भाजपचा भ्रम आणि ऱ्हास झाला. यंदाच्या सोलापूर लोकसभेच्या निकालानंतर 10 वर्षांपूर्वी घडलेल्या राजकीय बदलाची पुनरावृत्ती झाल्याचे दिसून आले. यात काँग्रेस जिंकली असून भाजप पराभूत झालाय. 2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीचे 5 आमदार असतानाही तत्कालीन गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला होता. तर 2024 मध्ये भाजप महायुतीचे 5 आमदार असतानाही भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पराभूत व्हावे लागले. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे सोलापूर लोकसभा मतदारसंघात 5 आमदार आहेत. शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या एकमेव आमदार आहेत. अक्कलकोटमध्ये आमदार सचिन कल्याण शेट्टी, त्यांच्या अक्कलकोटमधून 97,954. सोलापूर शहर उत्तरमध्ये आमदार विजयकुमार देशमुख 90,468. दक्षिण सोलापूरमध्ये आमदार सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातून 71,454. पंढरपूर मंगळवेढ्यात आमदार समाधान आवताडे आहेत. यांच्या मतदारसंघातून 1,24,711. मोहोळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने यांच्या मतदारसंघातून 1,28,289. दक्षिण सोलापूर मतदारसंघामधून 1,05,474. अशा या 6 मतदारसंघातून एकूण 6,20,225 प्रणिती शिंदे यांना मते मिळाली. तर आमदार राम सातपुते यांना मोहोळ मतदारसंघातून 65,137. सोलापूर उत्तर 1,07,381. सोलापूर मध्यमधून 89,672. अक्कलकोट मतदारसंघामधून 1,07,251. सोलापूर दक्षिण मतदारसंघातून 96,038. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून 79,291 मते आमदार राम सातपुते यांना मिळाली. यांची एकूण बेरीज 5,46,028 एवढी मतं मिळाली. या दोघांची वजाबाकी घातली तर प्रणिती शिंदे ह्या 74,197 मतांनी विजयी झाल्या आहेत.